शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा। दिल्लीमध्ये गौतम अदानींच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट। माझाला सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन मतप्रवाह। भाजपसह सत्तेत जावं अशी एका गटाची मागणी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह सत्तेत जावं अशी दुसऱ्या गटाची मागणी असल्याची सूत्रांची एबीपी माझाला माहिती। शरद पवार भाजपसह जातील असं मला वाटत नाही। धर्मांध शक्तींपासून दूर राहण्याचा विचार यशवंतरावांच्या काळापासून आहे। या विचारापासून पवार दूर जातील असं वाटत नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेणार। मातोश्रीवरती ठाकरे दुपारी पत्रकारांसोबत साधणार संवाद। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना कधीही युती आणि आघाडीमध्ये लढली नाही। संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य। मुंबई मनपामध्ये प्रत्येक पक्ष एकटा लढतो, मात्र अद्याप महाविकास आघाडीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालेला नाही। राऊतांचं वक्तव्य। एक देश एक निवडणूक मंजूर करणारे साध्या पालिका निवडणुका सुद्धा घेऊ शकत नाहीत। हरण्याच्या भीतीनं निवडणुका घेतल्या नाहीत। संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। यंत्रणा जर आमच्या हातात असती तर 15 मिनिटांमध्ये भाजप रिकामा केला असता। संजय राऊतांचा भाजपवरती निशाणा। राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांकडून मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू। अजित पवारांना भेटण्यासाठी हसन मुश्रीफ, वळसे पाटील, नरहरी झिरवाळ देवगिरी निवासस्थानी। राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता। शिवसेनेचं खातेवाटप पूर्ण। शिवसेनेला नगरविकास खातं मिळणार। सूत्रांची माहिती। 14 डिसेंबरला शपथविधी होणार, हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी आसपास रुग्णवाहिका ठेवा, अनेकांना धक्के बसतील। संजय राऊतांचा टोला। एकनाथ शिंदेंच्या नाराजीला कोण विचारत नाही, त्यामुळे त्यांनी बलिदानाची भाषा करू नये। राऊतांची टीका। विधानसभेतील गटनेता निवडीसाठी 17 डिसेंबरला काँग्रेसची बैठक। काँग्रेसचे प्रभारी रमेश चनिथलांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन। नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर। आतापासून कामाला लागा, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकेल। एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये सरकारी यंत्रणा सज्ज। सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, विधान भवन अधीक्षक घेत आहेत तयारीचा अंतिम आढावा। नवाब मलिकांच्या विरोधातील प्रकरणाचा तपास 4 आठवड्यामध्ये पूर्ण करू। मुंबई पोलिसांची हायकोर्टामध्ये हमी। अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये कारवाई का नाही, समीर वानखेडेंचा याचिकेच्या माध्यमातून सवाल। अरुण गवळीचा फर्लो अर्ज नाकारल्याचं कारण 7 दिवसांमध्ये स्पष्ट करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। हायकोर्टाकडून जेल प्रशासन आणि राज्याच्या गृह विभागाच्या डीआयजींना नोटीस जारी। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक। विविध संघटनांकडून बीड जिल्हा बंदचं आवाहन। बीडमधील बंदचा एसटी वाहतुकीवरती फारसा परिणाम नाही। तुर्तास एसटीची वाहतूक सुरळीत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींवरती कठोर कारवाई करा, या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला आहे। परभणीमधील संविधान शिल्प विटंबनेच्या प्रकरणी आज नाशिकमधील नांदगावमध्ये सुद्धा बंदची हाक। घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये आज कडकडीत बंद। बेस्टच्या भाडेतत्वावरील ड्रायव्हरची होणार सरप्राईज टेस्ट। महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश। कोणत्याही ठिकाणी बस थांबवून ही टेस्ट करण्यात येईल, यासाठी अधिकाऱ्यांची टीम तैनात। मुंबईतील आणखी एका बेस्ट चालकाचा मद्यप्राशन करून बस चालवण्याचा व्हिडिओ समोर। बेस्ट बस चालकाला पोलिसांनी घेतलंय ताब्यात। भारतीय रिझर्व्ह बँकेला उडवून देण्याच्या धमकीने खळबळ। रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती रशियन भाषेमध्ये धमकीचा मेल। रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल। बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारवरती कठोर ताशेरे। तुम्हाला जमत नसेल तर कायदा लोकांच्याच हातात द्या, मग करू द्या त्यांना काय करायचंय ते। हायकोर्टाची तीव्र नाराजी। कोस्टल रोडचं 95% काम पूर्ण। येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम टप्पा सेवेत आणण्याचा प्रयत्न। मुंबईमधल्या हवेचा दर्जा पुन्हा एकदा खालावला। कुलाब्यामधील हवेची नोंद अत्यंत खराब श्रेणीत, तर इतर भागामधील हवा देखील मध्यम श्रेणीत।
ठाण्यामध्ये आज आणि उद्या टप्प्याटप्प्याने होणार पाणी पुरवठा, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने केला जाणार। राज्यामध्ये रविवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता। सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण जास्त काळ राहण्याची शक्यता। गोंदियामध्ये थंडीचा जोर वाढला। आज गोंदियामध्ये 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर काल सर्वात कमी 9.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची झाली होती नोंद। नाशिकसह राज्यभरामध्ये द्राक्षबागांच्या संख्येमध्ये कमालीची घट। नोटबंदीच्या नंतर विविध कारणांनी द्राक्षबागांना मोठा फटका। खचलेल्या असंख्य शेतकऱ्यांची द्राक्षबागांवरती कुऱ्हाड। 5 वर्षांमध्ये 50,000 एकरांवरच्या द्राक्षबागा नष्ट। नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक भागात द्राक्षांच्या बागा उजाड। द्राक्ष बागांचा खर्च परवडत नसल्यामुळे शेतकरी टोमॅटोसह इतर पिकांकडे वळू लागले। धाराशिवच्या कवडगावमध्ये 25 एकर द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या। 100 एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागाला पावसाचा फटका। फळधारणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी चालवले द्राक्ष बागांवरती कटर। अहिल्यानगरमध्ये 3,30,000 हेक्टरपर्यंत रब्बी पिकांची पेरणी। जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 116% पाऊस झाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल बागायती पिकांकडे। गोंदियात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावरती 24,868 शेतकऱ्यांकडून धान खरेदी विक्री। जिल्ह्यामध्ये जवळपास 8,32,820 क्विंटल धान खरेदी पूर्ण। नंदुरबारच्या सारंगखेडा यात्रेची तयारी पूर्ण। आतापर्यंत 2,200 घोडे विक्रीसाठी दाखल। 13 घोड्यांच्या विक्रीमधून 5.5 लाख रुपयांची उलाढाल। प्रशासनाच्या वतीनं तयारीची पाहणी। गावकऱ्यांनी चक्क वाघालाच घेराव घालून 10 फूट अंतरावरून काढले फोटो आणि व्हिडिओ। भंडाऱ्याच्या अड्याळ वन परिक्षेत्रामधल्या कोतुर्ली परिसरामधला धक्कादायक प्रकार। मालवणमधल्या हेदुळ गावामधल्या लोहारवाडीतील भर वस्तीमध्ये गाव रेड्याचा वावर। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू। मात्र समुद्र किनाऱ्यावरती वाढती वर्दळ आणि रायडिंग करणाऱ्या वाहनांमुळे कासवांची समुद्र किनाऱ्याकडे पाठ। पेडमधून बेपत्ता झालेल्या मूकबधीर मालता साटम तरुणीचा अखेर 2 वर्षांनी शोध लागला। गुजरातमधील नवसारी जिल्ह्यामधल्या नारी संरक्षण केंद्रामध्ये ती राहत होती। राहत्या घरामधून झाली होती बेपत्ता। 24 तास उलटूनही एनआयएचं पथक अजूनही अमरावतीमध्येच। आज एनआयए पथक राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा एकदा चौकशी सुरू करणार असल्याची शक्यता। बोगस कंपन्यांचा औषध साठा धाराशिव जिल्ह्यातही। शासकीय रुग्णालयामधल्या औषध साठ्यामधील 200 गोळ्यांचे सॅम्पल एफडीआयनं घेतले। अहवालाची प्रतीक्षा। वाशिमच्या रिसोड शहरामधल्या लोणीफाटा परिसरामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार उघडकीस। रिसोडच्या शिव हॉस्पिटलमध्ये अनेक महिन्यांपासून स्त्रीभ्रूण हत्या सुरू होती। दोषी डॉक्टर दाम्पत्यावरती गुन्हा दाखल। साताऱ्यामध्ये लाचखोरीच्या प्रकरणी न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावरती गुन्हा। या प्रकरणामध्ये न्यायाधीश धनंजय निकम यांचा जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज। निकमांच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी। वर्ध्यामध्ये शालेय पोषण आहारामधून विद्यार्थ्यांना विषबाधा। मुख्याध्यापकांवरती निलंबनाची कारवाई। जिल्हा परिषद शाळेमधल्या 57 विद्यार्थ्यांना अन्नामधून झाली आहे विषबाधा। जुन्या भांडणाच्या रागामधून घरामध्ये शिरून एका युवकावरती गोळीबार। बीडच्या बार्शी नाका परिसरामधल्या प्रकाश आंबेडकर नगर भागामधली घटना। मुंबईच्या भेंडी बाजार परिसरामध्ये 4 मजली इमारत कोसळली। कोणीही इमारतीमध्ये राहत नसल्यामुळे जीवितहानी टळली। मुंब्रा बायपास टोल नाक्याजवळ ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। ट्रकची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक। अपघातामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी। रत्नागिरीमधल्या मारुती मंदिर इथे भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आग। वेळेवरती आगीवरती नियंत्रण मिळवलं आणि त्यामुळे दुर्घटना टळली। तमिळनाडूच्या रुग्णालयामध्ये भीषण आग। या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू। मृतांमध्ये 3 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।